नमस्कार मंडळी, मी आहे संतोष चकोर आणि आमच्या मराठी जन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मंडळी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार? असा अनेक लाडक्या बहिणी आपल्याला प्रश्न विचारत आहेत. काहींनी आपल्या व्हिडिओखाली कमेंट करत प्रश्न विचारले, तर काही महिला सतत व्हॉट्सअपवरती प्रश्न विचारत आहेत. त्याचं कारण सुद्धा असं आहे की अनेक यूट्यूब चॅनलवाले लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाल्याचे खोटे व्हिडिओ व्हायरल करत आहेत. कसेही व्हिडिओ बनवून पैसे कमवण्यासाठी हे लोक खोट्या बातम्या देतात. त्यामुळे काही महिलांना असं वाटतं की मग जर बाकी महिलांना पैसे आले तर मग आम्हाला का नाही आले, असा त्यांचा प्रश्न असतो. तर मंडळी, या सर्व महिलांना मी सांगू इच्छितो की लाडकी बहीण योजनेचे जानेवारी महिन्याचा हप्ता अजून पाठवण्यास सुरुवात केलेला नाहीये आणि जानेवारी महिन्याचा हप्ता जेव्हा पाठवण्यास सुरुवात केली जाईल त्यावेळेस व्हिडिओ बनवून आम्ही त्या संदर्भात माहिती देऊ. त्यामुळे आमच्या मराठी जन या चॅनलला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा, तसंच नोटिफिकेशन बेल आयकॉनवरती क्लिक करा. म्हणजे आमच्या लेटेस्ट व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि तुम्हाला या संदर्भातले सर्व अपडेट मिळतील. दुसरं असं की अनेक लाडक्या बहिणींचा असाही प्रश्न होता की त्यांनी काही महिलांचे स्क्रीनशॉट शेअर केलेत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती. त्यामध्ये काही महिलांना त्यांच्या बँक अकाउंटमध्ये ₹3000 जमा झाल्याचे मेसेज आहे ते. तर मंडळी, काही लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे मिळाले नव्हते. म्हणजेच डीबीटी ॲक्टिव्ह नव्हतं किंवा इतर कारणांमुळे त्यांचे पैसे अडकले होते. तर डीबीटी वगैरे ॲक्टिव्ह झाल्यानंतर, सर्व काही व्यवस्थित झाल्यानंतर त्यांच्या बँकेमध्ये हे मागील हप्त्यांचे पैसे येत आहेत आणि त्याचे स्क्रीनशॉट आहेत. तो जानेवारी महिन्याचा हप्ता नाही आणि जानेवारी महिन्याचा हप्ता हा केवळ ₹1500 येणार आहेत. हे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं होतं. तसंच त्यांनी हे सांगितलं होतं की ₹2100 हप्ता हा बजेट नंतर दिला जाईल. तर मग आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? या संदर्भात सुद्धा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. नुकतंच आदिती तटकरे म्हणाल्या की 26 जानेवारीच्या आधी जानेवारी महिन्याचा लाभ मिळेल असा प्रयत्न सुरू आहेत. यासाठी 3690 कोटींचा निधी आम्हाला मिळणार आहे. अर्थसंकल्पाच्या वेळी देखील महिलांना लाभ कसा मिळेल याची तरतूद आम्ही करणार आहोत. म्हणजे बघा, इथे त्यांनी स्पष्ट केलंय की लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यासाठी त्यांना 3690 कोटींचा निधी मिळणार आहेत. याचाच अर्थ तो निधी अजून मिळालेला नाहीये. म्हणजे हा निधी जेव्हा मिळेल तेव्हाच लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जानेवारी महिन्याचे ₹1500 येतील. म्हणूनच मी सांगतोय की अजून जानेवारी महिन्याचे लाडक्या बहीण योजनेचे पैसे कुणालाही मिळालेले नाहीयेत. पण ते 26 जानेवारी अगोदर मिळण्याची शक्यता आहे. आणि तो हप्ता जेव्हा पाठवण्यास सुरुवात करतील तेव्हा आम्ही व्हिडिओ बनवून त्या संदर्भात नक्की माहिती देऊ. यापुढे आदिती तटकरे असं म्हणाले की आम्ही फेब्रुवारीचे नियोजन सुद्धा करत आहोत. लाडकी बहीण योजनेचा लाभ आम्ही 2,46,00,000 महिलांना दिला. काही महिलांबाबत तक्रार आली होती. डुप्लिकेशन झालेल्या केसेस कमी होत्या. त्यामुळे फार काही फरक पडेल असं मला वाटत नाही. थोड्याफार कमी होतील. म्हणजेच काही लाडक्या बहिणी अपात्र ठरतील असंही त्यांनी यात म्हटलंय. तर मंडळी, जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार या संदर्भात तुमच्या प्रश्नाचं उत्तर आता तुम्हाला मिळालं आहे. ते म्हणजे 26 जानेवारी अगोदर जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळू शकतो आणि तो जेव्हा पाठवला जाईल त्या संदर्भात आम्ही व्हिडिओ बनवून माहिती देऊ. तर व्हिडिओ हा महत्त्वाचा आहे, त्यामुळे इतर महिलांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांचेही अनेक गैरसमज दूर होतील आणि त्यांनाही समजेल की अजून जानेवारी महिन्याचा हप्ता पाठवण्यास सुरुवात केलेली नाहीये. तर व्हिडिओ शेअर करा. बाय बाय, टेक केअर. भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये.